नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे नाशिकमधून आली. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. काल 2 दिवसांपूर्वी देखील मुंबईच्या त्यांच्या घरी काही जणांनी पक्षप्रवेश केलेला होता आणि आता नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत काहींचा पक्षप्रवेश सुरू आहे. ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय. नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयातली ही थेट दृश्य. राज ठाकरे यांचा हा नाशिक दौरा सुरू होतोय आणि त्या दरम्यान काहींनी पक्षप्रवेश केलाय. त्यांच्या उपस्थितीत ही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत. दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी म्हणजे या सगळ्या कार्यक्रमांना सुरुवात करण्याआधी त्यांनी अशोक मुर्तडक यांच्या घरी देखील भेट दिलेली होती. काल रात्री 2 वाजता ते मुंबईहून नाशिककडे रवाना झालेले होते आणि आज नाशिक मध्यवर्ती कार्यालयात जाहीर पक्षप्रवेश सध्या हा कार्यक्रमाला सुरुवात झाली. काही वेळातच ते पत्रकारांशी संवाद साधतात का याकडे देखील लक्ष असणार आहे. यानंतर ते नाशिकहून औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. कालच ते या सगळ्या कार्यक्रमासाठी मुंबईहून नाशिकला आलेले आहेत. लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. लक्ष्मण, आपण बघतोय राज ठाकरेंचा हा दौरा काय काय म्हणजे कोण कोण जण इथे आता उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल आणखीन काय माहिती मिळू शकते का? विस्तारानं सांगाल त्यांच्या या सगळ्या दौऱ्याविषयी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आलेले आहे. आगामी नाशिक महानगरपालिकेच्या घातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय आणि त्यांच्या या दौऱ्यामध्ये आज शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेचे पदाधिकारी विश्वास पाटील यांचा प्रवेश होतोय. त्याचबरोबर अवजड वाहतूक सेनेचे अल्तमश शेख म्हणून जे आहेत त्यांचा देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आता प्रवेश पार पडतोय. नाशिकमध्ये 1 दिवसाचा त्यांचा हा दौरा आहे आणि आज सकाळपासून ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या घरी जे लोक मृत्युमुखी पडले होते अशा लोकांच्या घरी जाऊन सांत्वनपर ते भेटी देत आहे आणि या भेटीनंतर आता मनसे कार्यालयामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काही कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश केला जातोय. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नाशिकमधील मनसेचे नेते डॉक्टर प्रदीप पवार, सलीम शेख हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. नाशिकमध्ये मनसेची ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरे हे प्रयत्नशील आहे. मात्र ही खालची जी फळी आहे ती राज ठाकरेंकडे त्या ताकदीची नाही आणि ती फळी मजबूत करण्यासाठी म्हणून राज यांच्या या आजचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहे. पक्षवाढीसाठी काय काय करता येईल यासाठीच्या उपाययोजना देखील आजच्या या राज यांच्या दौऱ्यामध्ये पाहायला मिळतील. लक्ष्मण, काही वेळातच ते पत्रकारांशी संवाद साधतील किंवा आणखीन काही त्यांच्या दौऱ्याविषयी ते संवाद साधणार आहेत अशी काही शक्यता? अद्याप तरी पत्रकारांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधला जाईल अशी माहिती त्यांच्याकडनं नाहीये. मात्र आज दिवसभर राज ठाकरे हे नाशिकमध्ये आहे. सायंकाळी किंवा दुपारच्या दरम्यान राज ठाकरे हे पत्रकारांशी संवाद साधतील अशा प्रकारची आशा आहे. आता देखील पक्ष प्रवेश सुरू आहे आणि हा पक्ष प्रवेश झाल्यानंतर माध्यमांची काही प्रश्न आहेत ती घेऊन जर राज हे बोलले तर कदाचित ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकतील. मात्र सध्या तरी त्यांच्याकडनं पत्रकार परिषदेची अधिकृत कुठलीही माहिती नाहीये. मात्र राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्या घडामोडींवरती राज ठाकरे भाष्य करतील अशी अपेक्षा आहे. लक्ष्मण, आणि आता ज्यांचा आपण दृश्यांमध्ये पक्षप्रवेश होताना बघतोय हे सगळे कोणत्या पक्षातून किंवा कोणत्या संघटनेतून आता इथे आलेले आहेत आणि या सगळ्याचा येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेला कशा रीतीने फायदा होऊ शकतो याविषयी देखील सांगाल? नाशिकमध्ये जे शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेचे पदाधिकारी आहे, यापूर्वी सांगितलं विश्वास पाटील आहे, अल्तमश शेख आहे, संदीप दळवी आहे, कैलास जाधव आहे, हे अवजड वाहतूक शिवसेनेचे पदाधिकारी आहे. काही महिला पदाधिकारी ज्या आहे शिवसेनेच्या त्या देखील त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय. आगामी महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या दृष्टीने हे सगळे प्रवेश जे आहे ते महत्त्वाचे मानले जात आहे. त्याचबरोबर जे उमेदवार जे आहे त्या गेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे अशा वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना हुडकून त्यांचा मनसेमध्ये प्रवेश केला जातोय. जे शिवसेनेत होते मात्र त्यांना शिवसेनेकडनं, राष्ट्रवादीकडनं आणि काँग्रेसकडनं तिकीटं मिळू शकत नाही, उमेदवारी मिळू शकत नाही अशा सगळ्या पदाधिकाऱ्यांना हुडकून त्यांचा आता मनसेमध्ये प्रवेश घेतला जातोय. जे उमेदवार मागच्या 5 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये अवघ्या
आणि या सगळ्याचा विचार करूनच आता मनसेच्या पक्ष बांधणीतला हा महत्त्वाचा टप्पा, ज्याच्यासाठी आता राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होताना दिसतोय. नाशिकमधली ही बातमी आपण बघितली. राज ठाकरे यांचा आजचा नाशिकचा दौरा आणि त्यानंतर ते पुढच्या दौऱ्यासाठी रवाना होतील. पुढची बातमी आपण बघणार आहोत ठाण्यातली, कारण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनाला सुरुवात केली. म्हाडाचे परीक्षा काल रद्द करण्यात आली होती आणि ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि त्यामुळे अखिल भारतीय सेना आता आक्रमक झाल्याचं दिसतंय. आव्हाडांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय आणि त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये काही संघर्ष देखील होताना सध्या आपण पाहतो आहोत. आपल्या मते 12, 15 आणि 19 तारखेला होणाऱ्या या परीक्षा रद्द होत असल्याचं परवा मध्यरात्री जाहीर करण्यात आलं आणि पोलीस या सगळ्या परीक्षांसाठी जे परीक्षास्थळी पोहोचलेले सगळे विद्यार्थी होते त्यांनी तीव्र शब्दात याच्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी देखील म्हटलं होतं की याबद्दल मी खेद देखील त्यांनी व्यक्त केलेला होता. परीक्षा फीबद्दल देखील त्यांनी विधान केलेलं होतं. नेमकं तिथे काय घडतंय परिस्थितीविषयी अधिक माहिती घेणार आहोत निखिल चव्हाण यांच्याकडून. निखिल, आत्ताचे काय अपडेट्स मिळत आहेत या जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भातले? नक्कीच आताची परिस्थिती पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर आहे की जे पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे. कारण काही वेळापूर्वी विद्यार्थी सेनेकडून ते करण्यात आलेले होते. काल रद्द झालेल्या परीक्षेच्या कुठेतरी एक मनामध्ये राग असल्या कारणामुळे या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची निदर्शने केल्याचं इकडे बोललं जात आहे. प्रामुख्याने जितेंद्र आव्हाड यांनी परवाच्याच रात्री आहे की अशा प्रकारची घोषणा केलेली होती, परंतु ही घोषणा कुठेतरी ऐन मोक्यावरती केल्यासारखी अशी विद्यार्थ्यांना वाटत असल्यामुळे अशा प्रकारचा जो संताप आहे किंवा जी निदर्शन आहे तर ती झाल्याचं या ठिकाणी आपण पाहू शकतो. कारण या ठिकाणी आहे तो विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी आक्रोश पाहायला मिळत होता. कारण अशा प्रकारची जी तयारी असते ती विद्यार्थी अनेक दिवस आहेत ती करत असतात, परंतु अशा परिस्थिती तयारी करून ऐन जर मोक्याला कळत असेल की परीक्षा कॅन्सल होते तर मग कुठेतरी विद्यार्थ्यांच्या जी मनातली भावना आहे ती कुठूनतरी उठून आज या प्रकारच्या निदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आता जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर आहेत, ते पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि ही निदर्शनं सुरू असताना या आंदोलनकर्त्यांना देखील पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे. किती कार्यकर्ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्याचबरोबर त्यांना कोणत्या पद्धतीनं म्हणजे आश्वासन देण्यात आलंय का? किंवा एकीकडे त्यांनी जसं म्हटलंय की जानेवारीमध्ये परीक्षा होईल हे खरं आहे, पण याबद्दलचा संताप आता ठिकठिकाणी व्यक्त होतोय. नक्कीच पाहायचं झालं तर म्हाडाच्या माध्यमातून ही पुढची परीक्षा होईल असं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये बोललेलं होतं, परंतु आता तरी सध्या तरी अशा प्रकारची जी सुनावणी आहे किंवा जे परीक्षांबद्दल सांगितलं गेलेलं नाहीये, त्यामुळे हे आंदोलन झालं आणि आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी जवळपास निखिल, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते जितेंद्र आव्हाड सध्या फोनलाईनवरून आपल्याशी संवाद साधतायत, त्यांच्याकडे जाऊयात. जितेंद्रजी, तुमच्या घराबाहेर हे सगळं आंदोलन सुरू आहे, तुम्ही याविषयी अधिक तुम्हाला याविषयी काय सांगायचं अशासाठी, कारण तीव्र संताप व्यक्त होतोय परीक्षा रद्द केल्याबद्दल? नाही, मला वाटतं की तुमच्याकडे कोण संताप व्यक्त करतं मला माहित नाही. हा पेपर फुटलेला नसताना उगाच त्याचा राजकीय स्तोम माजवून त्याला राजकारणाचा स्पर्श करून वातावरण का खराब करायचं? किंबहुना हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून पेपर फुटीची शंका पोलिसांनी व्यक्त करताच म्हाडाने परीक्षा रद्द करून टाकली आणि पेपर फुटू दिला नाही. किंवा परीक्षेत त्या लच्च्या लुफंग्यांना ज्यांनी पैशाच्या जोरावर हे सगळं करायचं ठरवलं होतं त्यांना अडवलं, त्यांच्यापासून त्यांचं सगळं हिरावून घेतलं. मला पारदर्शकता ठेवून पोरांना न्याय द्यायचा आहे आणि त्याच्याबद्दल मी त्या पोरांची क्षमाही मागितली. एवढंही सांगितलं की भरलेलं जे हे आहे परीक्षेसाठी भरलेला जो काही पैसा आहे अर्जासाठी वगैरे तो परत केला जाईल. विरोधक सातत्यानं यावर टीका करतायत. प्रवीण दरेकर आता आपल्यासोबत फोनलाईनवर आहेत. प्रवीणजी, ते असं म्हणतायत की पेपर फुटलेला नव्हता आणि मेहनतीवर पाणी पडू नये यासाठी पारदर्शकता बाळगून ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. यावर याआधी देखील तीव्र संताप विरोधकांनी व्यक्त केलेला होता, विद्यार्थ्यांनी देखील रोष व्यक्त केलेला आहे. आपण याबद्दल काय म्हणू इच्छिता? जितेंद्र आव्हाड देखील फोनलाईनवर आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणावर असंतोष आणि अविश्वास आहे. आता पोलिसांनी संशय व्यक्त केला ना पेपर फुटीचा, मग अशा प्रकारची फुल सिक्युअर्ड परीक्षा आपण का करत नाही? जर फुलप्रूफ त्या ठिकाणी परीक्षा असती तर अशा प्रकारचा संशय घेतला नसता. मला वाटतं आव्हाड साहेबांची भूमिका पारदर्शकची आहे.
त्याचं आम्ही स्वागत करतो, त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. परंतु सारखं आव्हाड साहेब होतंय ना, आरोग्य सेवकांच्या परीक्षेच्या बाबतीत झालं, MPSCचं होतंय आणि वारंवार घटना घडतात म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचा आरोप म्हणा, संताप म्हणा किंवा आम्ही बोलतोय. साहेब, आपल्या काळातही जेव्हा मागच्या वेळेस 5 वर्षात आपलं सरकार होतं तेव्हाही असे अनेक प्रकार झाले होते. आणि आता ज्या कंपन्या IT रजिस्टर्ड आहेत, म्हणजे आपल्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटकडे रजिस्टर्ड आहेत, त्या 2018 साली आपल्याच सरकारने करून ठेवल्या आहेत. म्हणून म्हाडानी आता हे सगळं बाजूला ठेवून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची सर्व्हिस घेऊन फुल प्रूफ एक्झाम करण्याचं ठरवलेलं आहे. आणि मी ह्या कॅबिनेटमध्ये या सगळ्या कंपन्यांना हाकलून द्या या शब्दात मी सांगणार आहे. कारण का हे नालायक लोक आहेत, हे कमी पैशात टेंडर भरतात आणि पेपर विक्री करून सगळी कमाई करतात. हे कुठेतरी असं आहे की ह्याला पक्षीय राजकारणाचा टच देऊन काहीच साध्य होणार नाही. असं आहे की मी 3 दिवस आधी मी वॉर्निंग दिलेली होती की एक जरी माझ्यासमोर हे आलं, मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारून, की एक जरी असं प्रकरण माझ्या समोर आलं तर मी परीक्षा रद्द करीन आणि माझ्या शब्दावर कायम राहिलो. मी न घाबरता हे सगळं केलं. मला 24 तास आधीच हे सगळं म्हाडाच्या अधिकाऱ्यांना माहिती होतं, पण आम्ही शांत बसून होतो. आम्ही आधीच जर परीक्षा रद्द केली असती तर हे जे सगळं जाळं आहे, हे जे सगळे दलाल आहेत ते हातात सापडले नसते. आम्ही परीक्षा शेवटपर्यंत रद्द करणारे कोणालाच सांगितलं नाही. जेव्हा पोलिसांनी त्या एका आरोपीला लॅपटॉपसह ताब्यात घेतला आणि पेपर लीक झालेला नव्हता, तेव्हा लीक झाला असेल अशी शंका येताच आम्ही परीक्षा रद्द करून टाकली. आज 80 पोरांचे नाव आहेत ज्यांनी पैसे दिलेत, ते 80 पोरांना बाद करणार उभ्या परीक्षेत. म्हणजे आम्ही स्वच्छ मनाने ज्यांच्या हुशारीची किंमत केली पाहिजे, ज्यांच्या मेहनतीची किंमत केली पाहिजे, त्यांच्यासाठी लढतो आणि त्यांची मी क्षमा मागितली. खरं तर माझा काही संबंध नाही परीक्षांशी. म्हाडा परीक्षा घेते, म्हाडाचं सगळं आहे, गृहनिर्माण विभाग त्याच्यात कुठेही नाही आहे, म्हाडा करते सगळं. पण तरी एक जबाबदार आव्हाड साहेब, आपल्या स्वच्छ मनाविषयी आम्हाला शंका नाहीये. आपण एकीकडे म्हणता राजकारण करायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला त्या कंपन्या आमच्याच काळातल्या असं सांगताय. मला वाटतं आमच्या काळातल्या गुन्हे दाखल करा ना, त्यांच्यावर कारवाई करा ना. आम्ही आडवा आलोय का? आमचा काळ असो किंवा आव्हाड साहेब कोणाचाही काळ असो, चूक आहे ते चूक आहे ना. काल रात्री म्हणजे परवा रात्री परीक्षा रद्द केल्यानंतर लगेच म्हाडाने गुन्हा दाखल केला. मला असं आहे की पक्षीय राजकारण मी आतापर्यंत बोललो का कुठे की तुमच्या काळात? आपण म्हणता आमच्या काळातल्या, आम्ही कुठे त्याचं समर्थन करतोय? आमच्या काळातल्या असल्या तरी कारवाई करा. असं आहे की सरकार कोणाचंही असो, ही जी दलाली आहे ना ती मोडून काढली पाहिजे. अगदी बरोबर आहे. आपण सगळ्यांनी मिळून ते केलं पाहिजे. परंतु शेवटी म्हाडाची जबाबदारी, आपण त्या खात्याचे प्रमुख म्हणून मंत्री आहात. शेवटी अंतिमता आपला थेट संबंध नसला तरी एक जबाबदारी आपल्यावर येतेच ना आव्हाड साहेब. आतापर्यंत कुठल्या मंत्र्यांनी इतक्या जाहीरपणाने टीव्हीवर येऊन 3 दिवस आधी वॉर्निंग देऊन, दलालांना वॉर्निंग देऊन, परीक्षा रद्द करीन असं सांगून, त्या दलालांची खेळ खेळून की आम्ही प्रिलिमिनरी आणि मेन्स करू, त्यांना अंधारात ठेवून आणि शेवटी त्यांना रंगेहात पकडून पेपर फुटून न देता ताब्यात घेतला ना सगळं. माझ्याबद्दल एबीव्हीपीचे कार्यकर्ते 15-20 जण मोर्चा घेऊन आले, तर माझा काय दोष आहे त्याच्यामध्ये? आपण करताय, पुढे येऊन सांगताय, कारवाई केली, त्याचं स्वागत करू, त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. आपण सरकार म्हणून आव्हाड साहेब सरकार म्हणून हे वारंवार घडतंय ना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळायचं. त्याच्यासाठी काहीतरी प्रिकॉशनरी मेजर्स नको का घ्यायला? दरेकर साहेब, आपल्या काळात पेपर फुटले होते, त्याच्याबद्दल न बोलता माझा पेपर मी फुटू दिला नाही. हुशार आणि अभ्यासू आणि मेहनती कार्यकर्त्यांच्यावर मेहनतीवर पाणी पडू दिलं नाही. आणि एवढंच नाही
तर आम्ही पुढची परीक्षा जितेंद्र आव्हाड आपल्याला म्हणतात ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ दिले नाही आणि त्याच्यामुळे पेपर फूट होऊ शकली असती, पण ती रोखण्यात कशा पद्धतीने यश त्यांना आलंय आणि त्या संदर्भात अटक करण्यात आलंय. आणि एकीकडे आंदोलनाची बातमी आपण बघितली. प्रवीण दरेकर सातत्यानं अशा प्रकारे ज्या घटना होत आहेत त्याबद्दल याविषयी टीका करताना दिसतात. थेट जातोय आपण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी विश्वनाथ भक्ती मार्गाचं लोकार्पण करण्यासाठी काही वेळापूर्वी दाखल झाले. तिथली ही थेट दृश्य है, ये एक आस्था है और अपने आप में जब सूर्य को पुष्प अर्पित किए जाते हैं, रोली चंदन वंदन अर्पित किया जाता है, उन पे जल अर्पित किया जाता है, तो सूर्य की जो शक्ति है, सूर्य का जो तेज है, वो आप में समाहित होता है. निश्चित तौर से ये सिर्फ धार्मिक मान्यता नहीं बल्कि वैज्ञानिक आधार भी अपने आप में है. जगत गुरु की संकल्पना पर को साकार किया जा सके. और अगर इन दृश्यों को देखें तो अटल जी ने कहा है आज सिंधु में ज्वार उठा है, लेकिन यहां कहना पड़ेगा कि आज गंग में ज्वार उठा है, नगपति फिर ललकार उठा है, कुरुक्षेत्र के कण कण से फिर पांचजन्य हुंकार उठा है, शत शत आघातों को सहकर जीवित हिंदुस्तान हमारा, जग के मस्तक पर रोली सा शोभित हिंदुस्तान हमारा. दीप बुझे पश्चिमी गगन के जब व्याप्त हुआ बर्बर अधियारा, किंतु चीर कर तम की छाती चमका हिंदुस्तान हमारा. मां गंगा की गोद में अवगाहन करते हुए, मां गंगा की गोद में स्नान करते हुए, मां गंगा की गोद में इस समय जलार्पण करते हुए समूचे देश की ओर से अनेक हुतात्माओं को, शहीदों को तर्पण करते हुए समूचे गंगा में भगवान विश्वनाथ के धाम का परिभ्रमण करते हुए इस समय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधनारत हैं, एक कर्मयोगी साधनारत हैं. और ये तर्पण की स्थिति है अनेक शहीदों को, अनेक हुतात्माओं को, अनेक महामानवों को, जिन्होंने सनातन संस्कृति, भारत की एकता और अखंडता, भारत की भौगोलिक विस्तार, भारत की सुरक्षा, भारत की संरक्षा, भारतीयता के संरक्षण, आध्यात्मिकता के पुष्पन और पल्लवन के लिए अपना सर्वस्व होम कर दिया. तो गंगा स्नान के बाद इस समय पूजन, गंगा में अवगाहन, गंगा की गोद में अवगाहन, गंगा की गोद में जलाभिषेक करना और यहाँ से जल लेकर शंकर जी को चढ़ाना, वो संभव हो सका है. और ये अद्भुत दृश्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस समय जलार्पण कर रहे हैं. कोटि कोटि भारतीयों की ओर से अनेक हुतात्माओं को, जिन्होंने संपूर्ण राष्ट्र के निर्माण में अपने जीवन का क्षण क्षण और शरीर का कण कण सर्वस्व समर्पित कर दिया. It is indeed a historic moment, and we are fortunate to witness this day. In the visuals, we can see our Honorable Prime Minister taking holy dip in holy river Ganges and offering his prayer to Ma Ganga and following the spiritual rituals before reaching the shrine of Baba Vishwanath. आपण बघतोय और ये पंतप्रधान अपने नरेंद्र आप में मोदी तस्वीर यांचा अपने अत्यंत आप में ऐतिहासिक महत्वाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आस्था की डुबकी लगाते हुए और यहां से वो मां गंगा की गोद में है. निश्चित तौर से वो मां गंगा जिनके बारे में उन्होंने कहा था साल 2014 में, मां गंगा ने मुझे बुलाया है. निश्चित तौर से उस गंगा के आह्वान पर, जिसको निर्मल करने के लिए, वो खुद को निर्मल होने के लिए लंबे समय से इंतजार कर रही थी, आज वो मां गंगा निर्मल है, अविरल है, साफ तौर पे दिखाई पड़ता है. और तभी वहां कोई भी जाके श्रद्धा की, आस्था के साथ में डुबकी लगा सकता है. खुद प्रधानमंत्री ने वहां पे जो आस्था की डुबकी लगाई है, श्रद्धा की जो डुबकी लगाई है, ये अपने आप में बताता है कैसा शुद्ध निर्मल जल आज वहां गंगा में मौजूद है. और मां गंगा की गोद में खड़े होकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपनी धार्मिक आस्था के आधार पर मंत्रोच्चार करते हुए, पूजा पाठ करते हुए, अर्चन करते हुए, जल अर्पण करना अपने आप में, ये तमाम प्रकार के जो काम है, ये एक शक्ति को संचारित करते हैं. क्योंकि प्रधानमंत्री ने जब भगवान सूर्य को जल चढ़ाया, मां गंगा को का आह्वान किया, तो ये तमाम जो शक्तियां, इस प्रकार की अलौकिक शक्तियां जो पूरे ब्रह्मांड में मौजूद होती हैं, हमारे चारों तरफ मौजूद होती है, वो कहीं ना कहीं हमारे अंदर आत्मसात होती हैं इस प्रकार के तमाम कार्यों से. और निश्चित तौर से इस प्रकार के कार्यों से जब देश के प्रधान सेवक में शक्ति का संचार होता है, तो उससे पूरे राष्ट्र का भला होता है, उसके राष्ट्र का हित साधता है. निश्चित तौर से ये तमाम जो क्रियाकलाप, ये जो कार्य योजनाएं जो दिखाई पड़ रही हैं, उसमें इन सब चीजों का एक बड़ा महत्व है. भगवान शिव का आह्वान करना, भगवान सूर्यदेव का आह्वान करना, मां गंगा की आरती करना, और हाथ में इस वक्त
प्रधानमंत्री के माला और उसको वो कहीं ना कहीं अर्पण करते हुए। हर रूपाम सेन्दुकोटिरचूड़ाम कलितसितदुकूलाम जाह्नवीताम नमामि। माँ गंगा श्वेत मकर, जिसे हम मगरमच्छ के रूप में जानते हैं, उस पर विराजती हैं। वो शुभ्र वर्ण वाली हैं, 3 नेत्रों वाली हैं, क्योंकि भगवान शिव का सानिध्य जिसे प्राप्त हो जाता है वो सभी त्रिनेत्र हो जाते हैं। ब्रह्म का नेत्र चक्षु खुल जाता है। स्वयं मां गंगा के भी 3 नेत्र हैं। उनके 2 हाथों में भरे हुए कलश हैं और 2 हाथों में वो सुंदर कमल धारण किए हुए हैं। भक्तों के लिए परम इष्ट हैं। वो स्वयं ब्रह्मा का रूप हैं, विष्णु का रूप हैं, भगवान शिव का रूप हैं, यानी तीनों का रूप, तीनों के कार्य करने वाली, मस्तक पर सुशोभित चंद्र जटित मुकुट वाली और सुंदर श्वेत वस्त्रों से विभूषित मां गंगा को मैं प्रणाम करता हूं। ये मां गंगा का आध्यात्मिक स्वरूप, जिसमें आप स्नान करते हुए मां की उस छवि का दर्शन करते हैं। उसके बाद देवनदी श्री गंगा, जो ब्रह्मांडम खंडयंतीम हर्षिरस जटावल्लिमुल्लासयंतीम स्वरलोकादापतंतीम कनकगिर गुहगंड शैलास्खलंतीम क्षोणी पृष्ठे लुठंतीम दुरितचय चमूर निर्भरई भर्स्तयंतीम पायोधीम पूरयंतीम सुरनगर सरित पावनीम नह पुनातु, जो ब्रह्मांड का भेदन करके निकलती हैं। महादेव जी की जटा लता को उल्लसित करने वाली, स्वर्ग लोक से गिरने वाली, सुमेरु की गुफा और पर्वतमाला से अवतरित होने वाली, पृथ्वी पर विहार करने वाली, पाप समूहों की सेना को कड़ी फटकार देने वाली, समुद्र को भरने वाली। आणि आपण थेट दृश्य बघितली काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या लोकार्पण सोहळ्याच्या संदर्भात होत असलेल्या या सगळ्या कार्यक्रमांची। आणि 8 मार्च 2019ला याचं भूमिपूजन झालेलं होतं आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा या सगळ्याची बांधणी त्यानंतर करण्यात आली आणि त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यावर सकाळीच तिथे पोहोचलेले आहेत। या प्रत्येक टप्प्यातली बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। पण आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। जाताना महत्त्वाची आठवण, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर देखील करत राहा, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल। बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्यायला विसरू नका। तिथे या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। पहा फक्त न्यूज 18 लोक।